पनवेल तालुक्याची शान हाय वनम्यान प्रशांत दादा ठाकूर. पाहतो ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि खऱ्या अर्थानं या कळंबोलीकरांच्या जनसेवेसाठी सातत्याने धावून येणारा चेहरा अर्थात दमदार आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं शुभागमन मात्र इथं होतं. तर साहेबांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आजच्या स्पर्धेमध्ये करूयात. खरं तर आदरणीय आमदार साहेब आणि कळंबोलीची जनता हे नातं अतूट आहे, हे नातं घट्ट आहे. कारण की पनवेलच्या विकासाचा महामेरू म्हणून जेव्हा व्याख्या लिहिली जाते त्यावेळेला मात्र खालती नाव फक्त आणि फक्त आदरणीय आमदार साहेब प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज जर का सांगायचं म्हणलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम इथे आयोजित केला गेला आहे आदरणीय विजय शेठ खानोकर साहेबांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला कुठेतरी हातभार लावण्यासाठी आदरणीय आमदार साहेब आता मात्र आमच्या समेत जुडले गेलेत. याबद्दल नक्कीच आपण आदरणीय आमदार साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या संपूर्ण स्पर्धेला इथं आयोजित केले गेले. अर्थात स्वर्गीय मनोहर शेठ खानोकर साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नगरसेवक चषक 2026चं हे देखणं पर्व पाहायला मिळतंय. आणि या संपूर्ण देखण्या पर्वासाठी आदरणीय आमदार साहेबांची उपस्थिती ही सर्वाधिक लाख मोलाची राहिली आणि जणू का एखाद्या स्वप्नपूर्तीप्रमाणेच आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्याबरोबर आपण पाहतो की कळंबोली शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा नगरसेवक पनवेल महानगरपालिका आदरणीय अमरजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. याबद्दल नक्कीच आपण साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर आपण पाहतो की पनवेल शहर भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष आदरणीय सुमितजी झुंजारराव साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेली तमाम आमची भारतीय जनता पार्टीची जी टीम आहे या सर्वांचंच मी मनपूर्वक धन्यवाद आणि आभार देखील व्यक्त करतो. कळंबोलीचा सातत्याने होणारा विकास कळंबोलीकरांच्या सातत्याने भेडसावणाऱ्या प्रश्नांना मार्गी लावत असताना जो प्रतिउत्तर ज्यांनी मात्र आपल्या कामाच्या माध्यमातून दिले आणि खऱ्या अर्थाने पनवेल आणि पनवेलचा सर्वांगीण विकास ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला ते आदरणीय आमदार साहेब आता मात्र आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहेत. बघा कॅमेऱ्याच्या समोर कोणी येऊ नका. पीटीसी लाईव्हला थोडंसं आमदार साहेबांना कव्हर करताना त्रास होतोय. बॅनरच्या समोरून थोडंसं बाजूला व्हायचंय. कॅमेरा सर्व चित्र इथे टिपतोय त्यामुळे प्लीज 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 कॅमेऱ्याच्या समोरून थोडंसं समोरून बाजूला व्हायचं. स्वामी विनंती करतो पीटीसीची लाईव्ह टीम संपूर्ण क्षणचित्र कव्हर करते तर प्लीज पप्पू थोडंसं सर्वांना बाजूला घ्यायचं. अजितजी प्लीज सर्वांना बाजूला घ्यायचं. याच दरम्यान आपण पाहतोय की विशालजी भिसे साहेब नवी मुंबई पोलीस यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. अरुणजी हुगर साहेब देखील इथे जुडले गेले त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. नुकतंच आपण पाहतोय की रोहनजी पाटील साहेब अर्थात राजा यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूयात. आदरणीय आमदार साहेब की व्यासपीठावरती आदरणीय आमदार साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. खरं तर या संपूर्ण स्पर्धेचं विश्लेषण करत असताना नक्कीच आपण पाहतो की आदरणीय किशोर शेठ खानोकर साहेबांचं देखील शुभागमन होतंय. तर साहेबांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. किशोर शेठ यायचंय आपण.
किशोर शेठ यांना विनंती असेल की व्यासपीठावरती याच्यात रॉयल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय आमदार साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. साहेब, खरं तर सांगायचं म्हणलं तर मागील काही वर्षांपासून सातत्याने विजयजी खानोकर साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून स्पर्धेचे निमित्त साधत पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं आयोजन इथं केलं जातं. स्वर्गीय मनोहर शेठ खानोकर साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं इथं आयोजन होतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना खेळण्याच्या तर स्पर्धा मिळता येतच, कारण की आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सांगितलंय खेलेगा इंडिया तो बडेगा इंडिया. याच अनुषंगाने स्पर्धा इथे आयोजित केल्या जात आहेत. परंतु या स्पर्धेबरोबरच पर्यावरणाचा समतोल आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून येणारं भविष्य सुरक्षित कशा प्रकारे करता येईल यासाठी आदरणीय नगरसेवक विजयजी खानोकर साहेब तत्परतेने इथे प्रयत्न करतायत. दरवर्षी आम्ही पाहतोय की शेकडोच्या संख्येने इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला जातोय. अगदी आपण पाहतोय की मैदानाची चौफेर जी झाडं पाहायला आपल्याला मिळत आहेत याच्यामध्ये विजयजी खानोकर साहेबांचा सर्वाधिक मोठा हातखंडा राहिलाय. हे मैदान सुसज्ज राहण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतायत. या मैदानावरती खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतायत. आणि याच अनुषंगाने आपण पाहतो की एवढ्या चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन आज मात्र पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेला आपण आलात याबद्दल नक्कीच कळंबोलीकरांच्या माध्यमातून मी आपलं सर्वप्रथम कळंबोली शहरामध्ये